धन्यवाद, थँक्यू सो मच, थँक्यू डीजे। आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित लाहे प्रीमियर लीग पर्व 4 आणि दिवस क्रमांक 6 ला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। सकाळच्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकताय। प्रथमजी चव्हाण सर आपलं हार्दिक स्वागत आभार आम्ही व्यक्त करतो। या दरम्यान पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली आहे आणि संधीचं सोनं केलंय। पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट अर्जित करत असताना बॅट्समन जगदीश शून्यावरती बाद। डीजे सागर सोनावले सचिन गागत बॉलर ते मास्टर भाऊ परडे संघाचा कॅप्टन साऱ्यांच्या पाठीशी खंबीर निलेश भोईर पांडू पाटेकर बॉलर ते मास्टर आतून खंबाल करता नादच नाही आहे तो ऑलराऊंडर। आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहेचं हे टायटल सॉन्ग आपण ऐकताय। भाऊ फडे सरांच्या माध्यमातून संपूर्ण बांधला गेलेला हा संघ अतिशय मातब्बर टीम आहे। या परिसराची एक दादा टीम म्हणून लाहे संघाकडे नेहमीच पाहिलं जातं। भाऊ फडे त्याचबरोबर भोईर अँड भोईर कंपनी निलेश नितेश जोडी नंबर 1 आज त्यांच्यासाठी नक्कीच अतिशय आनंदाचा आणि सोन्याचा दिवस। आमचे भोईर बंधू निलेश आणि नितेश आपणास मनापासून आम्ही शुभेच्छा देतोय, आभार आणि आपलं कौतुक करतोय, अभिनंदन। त्यांच्या स्वप्नातली क्रेटा कार आज त्यांच्या घरी तथा लाहे गावामध्ये येते। आपलं हार्दिक हार्दिक आभार आणि अभिनंदन आम्ही व्यक्त करतोय। भरपूर कष्ट आणि जिद्द चिकाटी मनात ठेवून काम करणारी ही दोन्ही बंधुराज आणि आज त्यांचं एक स्वप्न आज त्यांचं पूर्ण होत आहे। आपल्याला पुढील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। त्याचबरोबर विशेष कौतुक या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही आमचा बबलू अर्थातच भावेश भोईर याचा आम्ही करतो, कारण या स्पर्धेसाठी अहोरात्र अतोनात मेहनत बबलूच्या माध्यमातून पाहायला मिळते। या दरम्यान हा सोपा झेल इथं ड्रॉप होतोय, झेल पकडणं गरजेचं आहे। वेळूक संघ आपण पाहताय मैदानावरती फिल्डिंग करत असताना गोलंदाज नितीन भोईर षटक क्रमांक 1 ची जबाबदारी रोजच्या प्रमाणे आज आपल्या खांद्यावरती घेत असताना अनुभवाची शिदोरी खोलायला सुरुवात केली आहे। जबरदस्त गोलंदाजी। यावेळी शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय, फटका चांगला खेळलाय, तिथं सुद्धा फिल्डर बरोबर जागेवर तैनात केला होता, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय, सीमा पार, चौकार। धन्यवाद, थँक्यू नितीन भोईर। चौकार ठोकला आहे यावेळेस आपण पाहताय दीपकनं। या चेंडूवरती पुन्हा एकदा बॅटची एज, विकेटच्या मागे चेंडू जातोय त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये। सिंगल एका धावेचं योगदान येईल। षटक क्रमांक 1 इथं संपतंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 धावा धावफलकावरती फलंदाजी करतायत पिंपळपाडा। चला स्पीडअप करा, वेळूक संघ आपण वेळेची काळजी घ्या। या ठिकाणी षटक क्रमांक 1 संपले, धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। सामना आपण पाहताय पिंपळपाडा विपक्ष त्यांना फाईट करत असताना अष्टविनायक वेळूक या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच मैदानावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा खेळ संपला त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 7 धावा। बॅटिंग करत असताना टीम पिंपळपाडा दीपक आणि संतोष जोडी मैदानावरती फलंदाजी करतायत। गोलंदाज तयार होतोय संदीप। चांगला चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नाही, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय निर्धाव। चांगल्या पद्धतीने इथं गोलंदाजीला सुरुवात केली आहे। अष्टविनायक वेळूक संघासाठी संदीप गोलंदाजीसाठी आलाय। पहिला बॉल डॉट फेकला। षटक क्रमांक 1 आपण पाहिलं नितीन भोईर यांचं, केवळ 7 धावा तिथं खर्च झाल्या। यावेळेस संदीप फुलटो चेंडू ऑन साइडला खेळलाय, त्या ठिकाणी
सीमारेषेच्या लगत फिल्डर सुंदर फिल्डिंग, अप्रतिम दर्जाचा चेंडू इथं अडवलाय आणि फेक सुद्धा वेळेवरती आली आहे. एकंदरीत आपण पाहाल तर केवळ एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. ओनली 1 रन. एक सिंगल धावेचं योगदान इथं देत आहेत. एका धावेच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर 8 वरती जाऊन पोहोचलं. 8 ऑन द बोर्ड. एका गड्याच्या मोबदल्यात या 8 धावा धावफलकावरती. योगेश टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय. आमचे ऑफिशियल इंजिनियर कृष्णा भोईर सर या ठिकाणी संपूर्ण कमांड सांभाळत असताना आणि त्यांची संपूर्ण टीम गीतेश मोगरे आणि विराज ऑफिशियल कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये कामगिरी पार पाडतायत. आणि विशेष आज योगेश टेनिस क्रिकेटचे ऑफिशियल कॅमेरामन विराज यांचा बर्थडे आहे आणि निश्चितच त्यांच्या स्वागतासाठी हा दर्जेदार प्रहार पाहायला मिळाला. सरळ लॉंग ऑफला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड षटकार. आज विराजचा बर्थडे आहे. विराज भावा, तुला लाहे प्रीमियर लीगच्या वतीनं आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं तसेच संपूर्ण ऑफिशियल टीमच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हा चेंडू ऑफस्टंपच्या जास्त बाहेर, वाईड बॉल. एक षटकार आल्यानंतर लगेचच इथं समीकरण बदलताना पाहायला मिळत आहेत. 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं चालू झालंय. पहिल्या षटकात 8 धावा होत्या. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी गोलंदाज संदीप गोलंदाजी करतोय. अद्यापपर्यंत 15 धावा इथं स्कोअर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत आणि ही सिंगल एक धाव. अशा पद्धतीनं 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं. पहिल्या षटकात 8 धावा. त्यानंतर या चेंडू पूर्वी आपण पाहिला असेल 5 चेंडू फेकून झालेत आणि नक्कीच एकंदरीत 16 धावा धावफलकावरती बॅटिंग करतायत संघ मैदानावर पिंपळपाडा. आजच्या दिवसाची दुसरी मॅच. पिंपळपाडा विपक्ष त्यांना फाईट करत असताना अष्टविनायक वेळूक. हा चेंडू पहा, बॉडी लाईन शरीरावरती आदळत असताना सिंगल धावेसाठी प्रयत्न करतायत. मात्र ही धाव इथं मिळाली नाही. मात्र त्यानंतर चुकीच्या पद्धतीनं ओव्हरथ्रो पाहायला मिळतोय आणि त्या अनुषंगानं एक अतिरिक्त धाव इथं जमा करतायत. एकंदरीत पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती जोडल्या त्या एक गडी बाद. 17 धावा पिंपळपाडा. दोन षटक इथं संपलेली आहेत. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती 17 धावा. दीपक आणि संतोष जोडी मैदानावर. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल मिसटायमिंग स्ट्रोक. त्या ठिकाणी निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप झाला आणि त्यानंतर एक सिंगल धाव इथं अर्जित करतायत दोन्ही फलंदाज मैदानावर खेळत असताना. संतोष आणि दीपक. 18 धावा एकंदरीत धावफलकावरती आहेत. गोलंदाज हिरामन आलाय. तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. अष्टविनायक वेळूक संघासाठी हे तिसरं षटक. पहिला चेंडू फेकलाय. सिंगल एक धाव आली आहे. स्कोर कार्ड वरती एकंदरीत आपण पाहाल तर 18 धावा. हिरामनचा हा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या चेंडूवरती पुन्हा एकदा मिस टायमिंग. विकेटच्या मागे त्या ठिकाणी चेंडू स्टॉप होतोय. कुठल्याही प्रकारे धावा येत नाहीयेत. स्टॉप करत असताना निर्धाव. हे षटक आपण पाहाल 2 चेंडू टाकून झालेत. केवळ एकच धाव खर्च केली आहे संतोष आणि त्याला साथ देत असताना बॅट्समन दीपक. ही जोडी मैदानावरती खेळतायत. दीपकचं विशेष कौतुक होईल. 14 धावा त्याच्या बॅटमधनं वैयक्तिक. लेफ्ट हँडेड बॅट्समन, लेफ्ट हँडेड बॉलर. चांगलं बॅटल. हा चेंडू चांगला आहे. बॅट फिरवतायत मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. डावखुरे हाताचा गोलंदाज. डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी हा अतिशय उत्तम चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर काढलाय. हलकासा स्विंग झालेला हा चेंडू.
यावेळेस हा चेंडू पहा समोरून पुन्हा एकदा फिरवलाय. विकेट किपर उरलेलं काम पूर्ण करतोय. कुठल्याही प्रकारे मोठे प्रहार मारू दिले जात नाहीयेत. स्कोर कार्ड स्थिरावलेलं 18 या धावसंख्येवरती. हा बोला ना. एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावर. षटक तिसरं चालू असताना यावेळेस मिस टायमिंग. कदाचित पावर पूर्ण लागली एका फटक्यामध्ये. नक्कीच पूर्ण पावर लावली आहे. जबरदस्त प्रहार केलाय. सरळ चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अतिशय सुंदर फटका होता बॅट्समन दीपकच्या माध्यमातून. लेफ्ट हँडेड बॅट्समन इन फॉर्म. 20 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. स्ट्राइक वर पुन्हा एकदा तयार लेफ्टी. या चेंडूवर आडव्या बॅटने खेळलाय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा लॉंग ऑनचा फिल्डर ऍक्शन मध्ये पकडेल फेकेल. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि दुसरी धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 चेंडू सुरुवातीचे सुंदर आले. त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती 8 धावा. एकंदरीत 3 षटकं संपली आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर आहेत 26. चला 3 षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती 26 धावा. अर्थातच आपण पाहताय अष्टविनायक वेळूक हा संघ चांगल्या पद्धतीने इथं कंट्रोल करत असताना 3 षटकांचा खेळ संपला. एकंदरीत आपण पाहाल तर सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत पिंपळपाडा ही टीम. एक गडी लवकर बाद झाला. त्यानंतर आपण पाहाल तर दीपकनं पूर्ण सूत्र हातात घेतली. 14 चेंडू फेस केले. तब्बल 22 धावा त्याच्या बॅटमधनं. आणि संतोषनं या ठिकाणी 3 चेंडू फेस केलेत. 3 धावा त्यानं बनवल्या. सूरज येतोय. अष्टविनायक वेळूक लीग स्टेज मधील एक अतिशय दमदार आणि घातक टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. गोलंदाज सूरज. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल जागेवरनं खडे खडे खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे मात्र त्याच्यापासून दूर चेंडू ड्रॉप झाला. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचं षटक चालू झाले. 28 धावा धावफलकावरती आहेत. या चेंडूवरती पहा फसलेला फटका. चेंडू हवेत. मात्र नशिबाची साथ मिळतीये. आज आपण पाहताय तर बरेच चेंडू हवेत जात आहेत. मात्र निश्चितच नो मॅच लँड मध्ये ड्रॉप होत असताना इथं 2 धावा पुन्हा कंप्लीट करतायत. सूरज. हा चेंडू चांगला आहे. विकेटच्या मागे त्या ठिकाणी अडवत असताना थोडीशी गफलत. जातो डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धावेल. बाईकचा इशारा येतोय मनोज बरसट सर. त्याचबरोबर दशरथजी खुपसे आणि नामदेव डोळस या ऑफिशियल टीमची जबरदस्त कामगिरी आपण पहिल्या दिवसापासून पाहत आहे. ऑफिशियल आमचे अंपायर्स. यावेळेस खेळलेला फटका. झेलची संधी आणि चांगल्या पद्धतीने जजमेंट केलं. फलंदाज बाद होतोय. लागलेला दुसरा झटका पिंपळपाडा टीमला. बॅट्समन आउट. ठिकाणी एकतीस धावा धावफलकावरती आहेत. चांगल्या पद्धतीने इथं गोलंदाजी करत असताना सूरज मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. बॅट्समन रिव्ह्यू.
ओके, वाईट साठी चेक करायचंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू येतोय धावफलकावरती आपण पाहताय तर लास्ट डिलिव्हरी खेळत असताना तिथं पायावरती हादळला. नक्कीच एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. तिसऱ्या धावेसाठी धावतायत. तिसरी धाव पूर्ण आणि चौथी धाव सुद्धा इथं कंप्लीट होण्याच्या उंबरठ्यावरती. 4 धावा कंप्लीट. 5वी धाव सुद्धा पूर्ण करतायत. मैदानावरती पहा तुम्ही नाट्यमय घडामोडी. अतिशय जबरदस्त चाणाक्ष लक्ष आणि 5 धावा लेगबाईच्या इथं शेवटच्या चेंडूवरती अर्जित करतायत पिंपळपाडा हा संघ अष्टविनायक वेळू संघाच्या विरोधात. अशा पद्धतीच्या 5-5 धावा मित्रांनो तुम्हाला धोकादायक ठरू शकतात. पूर्वार्ध संपलाय. धावफलकावरती आहेत 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एकता कसारा आणि धर्मवीर कसारा दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी या. एकता कसारा आणि धर्मवीर कसारा या 2 संघांच्या दरम्यान नेक्स्ट मॅच. दोन्ही संघांना विनंती आहे आपण लगेच टॉससाठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होणं गरजेचं आहे. एकता कसारा आणि धर्मवीर कसारा. हॅलो, एकता कसारा आणि धर्मवीर कसारा दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण त्वरित टॉससाठी या. एकता कसारा आणि धर्मवीर कसारा.
इथं टॉस केला जातोय. एकता कसारा विपक्ष धर्मवीर कसारा या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. अर्थातच एका बाजूनं एकता कसारा, दुसऱ्या बाजूनं धर्मवीर कसारा. नाणेफेक आपण करतोय. निलेशभाई भोईर यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी पार पाडला जातोय. अडतीस धावांचं लक्ष इथं ठेवलंय आणि 38 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी सूरज आणि संदीप. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती नो बॉलचा इशारा येतोय. प्लस एक धाव सुद्धा इथं कंप्लीट करतायत आणि निश्चितच थोडीशी तुतुमय दोघांमध्ये. नो बॉल होता आणि त्यानंतर आपण पाहाल तर एक सिंगल अशा पद्धतीने इथं खातं खोलतंय. सूरज आणि संदीप दोघं सुरुवात करतायत. पहिलाच बॉल नो साठी रिव्ह्यू यस चेक करायचंय. नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय. इट्स अ नो बॉल. 2 धावांच्या मदतीने इथं सुरुवात झाली आहे. गोलंदाज अजिंक्य गोलंदाजी करत असताना कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ त्याचा राहिला. अजिंक्य अजिंक्यनं कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 4 विकेट आणि मेडन षटक या ठिकाणी हाताळलं होतं. चांगल्या पद्धतीने इथं गोलंदाजी केली होती. कालच्या दिवसामध्ये आपल्या नावावरती भरपूर चांगली कामगिरी त्यानं ठेवली. तो अजिंक्य यावेळेस आपण पाहताय तर पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना सूरज आणि संदीप सुरुवात करतायत. संदीप भोईर आणि सूरज भोईर ही जोडी मैदानावरती बॅटिंग करत असताना 3 धावा धावफलकावरती. गोलंदाज अजिंक्य राईट आर्म राऊंड द विकेटनं पिंपळपाडा या टीमसाठी. पिंपळपाडा या टीमसाठी इथं यावेळेस हा पाहाल एक कटर अतिशय सुंदर. जरूर आपण पाहाल तर नव्या दामाचा खेळाडू आहे यंगस्टर. मात्र मैदानावरती अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूवरती कंट्रोल तुम्हाला पाहायला मिळतं. थोडस क्रॉस वे त्याचा रनअप आपण पाहताय. 25-30 पावलांचा रनअप. त्यानंतर टाकली जाणारी गोलंदाजी आपण पाहाल तर अचूक टप्प्यावरती फिरवतोय. यावेळेस शॉर्ट मिड विकेटला खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे अडवतोय आणि दरम्यान एकच सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. सूरज आणि संदीप. गोलंदाज अजिंक्य. नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळेस फुलटो चेंडू खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. त्या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. पकडलं फेकलं आणि दुसरी धाव इथं कंप्लीट करतायत. 2 धावा कंप्लीट. एकंदरीत पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 6. शांत संयमी सुरुवात संदीप आणि सूरज करतायत. गोलंदाज अजिंक्य या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडू एक्झिक्यूट करत असताना राईट आर्म राऊंड द विकेट. अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा आपल्या नावाची छाप मैदानावरती सोडतोय. दर्जेदार गोलंदाजी. निर्धाव येतोय. समोरून फिरवलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. अतिशय शांत संयमी दिसणारा अजिंक्य आपण मैदानावर पाहताय. पिंपळपाडा या टीमसाठी षटक क्रमांक पहिलं. वैयक्तिक खात्यातलं पहिलं. एकंदरीत 5 चेंडू फेकलेत. केवळ 6 धावा त्यानं खर्च केल्यात. पहा चेंडू टाकत असताना लगेचच डोक्यामध्ये काही गोष्टी फिरल्या घुमल्या आणि त्यानंतर पहा फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतोय.
मिड विकेटचा फिल्डर थोडासा फाईन घेतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, त्याचबरोबर लॉंग ऑफचा फिल्डर लॉंग ऑनला घेतोय. कदाचित संदीपचा स्टान्स त्यानं ओळखला असावा, संदीपची बॅटिंग करण्याची शैली त्यानं पाहिली असावी, या अनुषंगानं ऑन साइड पॅक करतोय. मात्र संदीप अतिशय हुशार, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, व्हॉट अ शॉट. फिल्डर चेंज केला आणि बरोबर त्याच दिशेला फटका खेचलाय. जबरदस्त प्रहार, वेळूकरांचा जय जयकार, षटकार. देवीला वंदन करतन गाव देवीला, गावदेवी स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला, गावदेवी स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला, गावदेवी स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला, गावदेवी स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला. धन्यवाद. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपलंय. 12 धावांच्या मदतीनं सुरुवात करतायत. सलामीची जोडी मैदानावरती खेळत असताना सूरज आणि संदीप. अडतीसचं लक्ष आहे आणि सुरुवातच आपण पाहाल तर दर्जेदार या ठिकाणी करतायत. 12 धावांच्या मदतीनं सुरुवात केली आहे सूरज आणि संदीप. स्ट्राइक एंडवरती सूरज तुम्ही पाहताय. कालचा सूरज अतिशय जबरदस्त तळपला, मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडली आहे. या मॅच मध्ये अजून जर आपण पाहिलं तर सूर सापडायचा आहे, फॉलो करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. दीपक, चेंडू निर्धाव. या ठिकाणी आपण पाहताय सूरज मैदानावरती. काल भरपूर चांगल्या पद्धतीने बॅटिंग त्यानं केली होती. कालच्या दिवसामध्ये आपण पाहताय तर भरपूर चौकार षटकार त्यानं मारले होते आणि आज कदाचित थोडासा ढगाळ आहे अशी चर्चा इथं होती. मात्र मैदानावरती पुन्हा एकदा तळपायला सुरुवात केली आहे. सूरजनं ठोकलाय हा दर्जेदार षटकार. आक्रमक कडक स्ट्रोक आपण पाहताय. सूरजच्या बॅटमधनं हा षटकार येतोय. 6 धावांच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर तब्बल 18 वरती जाऊन पोहोचलं. दीपक गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 2 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सूरज पुन्हा एकदा हल्ला चढवतोय. हल्ला बोल, यावेळेस अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका. फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडलं आणि थ्रो सुद्धा आलाय. तत्पूर्वी आपण पाहाल तर एक चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट. भोईर बंधू सूरज आणि संदीप दोघांमध्ये आपण पाहताय चांगलं कॉम्बिनेशन इथं दाखवतायत आणि 2 धावा कंप्लीट केल्या. एकंदरीत या 2 धावा जर आपण पाहिल्या तर स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलं 20 वरती 20. यावेळेस आक्रमक प्रहार. सूरज या ठिकाणी हल्ला बोल करत असताना जबरदस्त स्ट्रोक. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. दुसऱ्या षटकात आपण आहोत. 26 धावा धावफलकावरती आहेत विजयासाठी. अजून जर आपण पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मॅच लवकर फिनिश करण्याची घाई झाली की काय अशा पद्धतीनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथं संयम तुटला. झेलबाद होताना पाहायला मिळेल. सूरज बाद. धावा 26 धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चालू असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय दीपक गोलंदाजी मार्कवरती 2 षटकार त्याच्यावरती ठोकले. त्यानंतर मात्र त्यानं कमबॅक केलंय. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 26 वरती.
गोलंदाज दीपक. नितीन भोईर मैदानात येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. लिजंड प्लेअर स्ट्राइक वरती पुन्हा एकदा तयार होत आहेत. 26 धावा जोडल्यात. एकंदरीत आपण पाहिलं तर अजून 12 धावांची आवश्यकता. दीपकचा हा चेंडू ऑन साइडला खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी वेगानं चेंडूवरती आला आणि एक धाव इथं कंप्लीट करतायत. एकेरी धावेचं योगदान येईल धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 27 धावा. याच दरम्यान शुभागमन झालंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागाचे नेते तथा इन्शा स्पोर्ट शिरोळ संघाचे संघमालक आदरणीय मतीनबाई शेख यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्याचबरोबर योगेश टेनिस क्रिकेट वाहिनीचे चेअरमन आदरणीय योगेशजी भोईर सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आणि लाहे ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. या ठिकाणी आपण पाहताय 11 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 12. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. 2 षटकांच्या अंती 27. यावेळेस फटका खेचलाय पुन्हा एकदा. मिस टायमिंग. नो मॅच लँड मध्ये चेंडू ड्रॉप झालाय. फिल्डर दूरवरनं येत आहेत. पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि दरम्यान आपण पाहाल तर इथं 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावांची मदत येते. धावफलकावरती जर नजर मारली तर पाहायला मिळतील 29 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर 2. त्यानंतर हा निर्धाव. मॅच चांगल्या पद्धतीने कंट्रोल केली आहे. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर अष्टविनायक वेळूक या टीमनं 3ऱ्या षटकात आपण आहोत. गोलंदाजी करत असताना 3ऱ्या षटकाची जिम्मेदारी खांद्यावरती घेऊन आदेश राईट मोर द विकेट. हा चेंडू पहा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी फिरवलाय. नितीन भोईर जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क नव्हतं आणि नक्कीच आपण पाहाल तर निर्धाव स्वरूपात इथं संपन्न झालाय. स्ट्राइक वरती नितीन भोईर अनुभवी फलंदाज. अनुभवाची शिदोरी मोठी हातामध्ये. समोरून यावेळेस हा फटका खेळलाय. जबरदस्त प्रहार केलाय. प्रॉपर टायमिंग आणि सरळ जसा चेंडू बॅट वरती आला 6 धावांची मोहर उमटवली होती. षटकार. सचिन आणि अर्जुन हाय फेमस बॉलर. सागर दिनू आणि थँक्यू. मेजर नितीन भोईर या ठिकाणी पूर्ण कमांड हातामध्ये सांभाळत असताना महाराष्ट्राच्या मातीची सेवा करत असताना गावच्या क्रिकेटची सुद्धा सेवा करतायत. मेजर नितीन भोईर संपूर्ण सूत्र हातामध्ये घेऊन खेळतायत. गोलंदाजी सुंदर करतायत. त्याचबरोबर आपण पाहाल तर बॅटिंग सुद्धा सुंदर करत असताना संघासाठी ऑलराऊंडरची भूमिका अदा करतायत. एकंदरीत इथून पाहिलं तर 3 धावांची आवश्यकता. आदेश येतोय आणि आदेशच्या या चेंडूवरती डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावत खेळलेला फटका. बराच वेळ चेंडू हवेत आणि काय झेल टिपला आहे. जबरदस्त झेल या ठिकाणी टिपलाय आणि फलंदाज माघारी परतेल. बॅटिंग करत असताना वेळूक संघाला लागलेला अजून एक हादरा. नितीन भोईर बाद. सुनील भाई फिल्डिंग करी नजर साऱ्यांची त्याच्यावरी. भाऊ भरडे कॅप्टन भारी क्रिकेट त्याची दुनियादारी. आज चौकार षटकर मारी पोर बॅटिंग करतात भारी. आज चौकार षटकर मारी पोर बॅटिंग करतात भारी. धन्यवाद. फलंदाजी तर माघारी परत आहेत. बॅट्समॅन आपण पाहताय नितीन भोईर. मेजर नितीन भोईर मैदानाच्या बाहेर. मेजर बाद होत आहेत. लगेच मॅनेजर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नरेन मोंडुळे. 3 धावांची गरज आहे. या ठिकाणी चेंडू शिल्लक आहे 6. विजयासाठी इथून पाहिलं तर 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. स्कोर कार्ड वरती 35 धावा. अजूनही सामना जिवंत आहे. चांगल्या पद्धतीने इथून गोलंदाजी केली तर नक्कीच मॅच मध्ये जिवंत ज्वलंतपणा येताना पाहायला मिळेल. पिंपळपाडा झुंजार टीम आहे. रणझुंजार संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. राईट मोर द विकेटनं
यावेळेस खेळलाय फटका ऑन साइडला. मिड विकेट वरती फिल्डर आहे त्या ठिकाणी अडवतोय फेकतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव इथं अर्जित करतायत. नक्कीच आपण पाहताय एक सिंगल आली आहे. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता या ठिकाणी आहे आणि नक्कीच नरेन यांचं कौतुक केलं जाईल. बिरवाडी प्रीमियर लीग 1 चेंडू 7 धावांची गरज असताना षटकार मारला होता आणि मॅच फिनिश केली होती. नक्कीच आपण पाहताय तर ती कामगिरी त्यांच्या मनामध्ये अजूनही बसलेली असावी आणि चौकार षटकार मारून मॅच फिनिश करणं ही त्यांची खासियत. 2 धावांची गरज होती, ही गरज पूर्ण करतायत आणि हा पुन्हा एकदा विनिंग स्ट्रोक येतोय मॅनेजर नितीन यांच्या बॅटमधनं. आज चौकार षटकार मारी पोरं बॅटिंग करतात भारी.